अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ अचानक मिळाला असेल तर समजा स्वामींचा खास संकेत तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे स्वामींची कृपा तुमच्यावर झाली आहे. आज स्वामी म्हणतात, शांत बसा, मन स्थिर करा आणि माझं ऐका. तुम्ही जे काही अनुभवत आहात ते मला सगळं दिसत आहे. तुमच्या डोळ्यातलं दुःख, मनातली भीती आणि आयुष्यात चाललेली धडपड हे सगळं मला माहीत आहे. तुम्ही अनेक वेळा स्वतःला एकटं समजता, पण तुम्ही कधीच एकटे नाही. मी नेहमी तुमच्या सोबत आहे. तुम्ही जिथे जाल तिथे माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. कधी कधी तुमच्या आयुष्यात अशा अडचणी येतात की तुला सगळं वाटतं आता संपलं आहे. पण बाळा, लक्षात ठेव, जिथे अंधार असतो तिथेच प्रकाशाचा जन्म होतो. तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळ लवकरच संपणार आहे. तुझं मन हे खूप स्वच्छ आहे. तू इतरांसाठी चांगले विचार करतोस, मदत करतोस आणि कोणाचं वाईट कधीच इच्छित नाही. त्यामुळेच तुझ्यावर माझी विशेष कृपा आहे. बाळा, तू ज्या गोष्टीसाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेस ती गोष्ट आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. थोडा अजून संयम ठेव. योग्य वेळ आली की तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे. तुझ्या घरात लवकरच आनंदाचं वातावरण निर्माण होईल. ज्या गोष्टीमुळे घरात तणाव निर्माण झाला होता ती समस्या आता दूर होणार आहे. कुटुंबासोबत प्रेम आणि एकोपा वाढेल. तुझ्या मनात अनेक वेळा नकारात्मक विचार येतात. तुला वाटतं की काहीच नीट होणार नाही, पण बाळा, तुमचे विचार जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्याही आयुष्यात सकारात्मक गोष्टी ह्या घडायला सुरुवात होते. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, रोज सकाळी माझे नामस्मरण कर. माझे नामस्मरण आयुष्यातील अडथळे दूर करेल आणि तुझं मन शांत ठेवेल. तुझ्यावर आलेल्या संकटांचा अर्थ असा नाही की तू कमजोर आहेस. उलट या संकटांमुळे तू अधिक मजबूत होत आहेस. भविष्यात येणाऱ्या मोठ्या यशासाठी तू तयार होत आहेस. लवकरच तुझ्या आयुष्यात असा एक क्षण येईल, अशी एक घटना घडेल की तुझं आयुष्य बदलून टाकेल. कदाचित ती आनंदाची बातमी असेल, कदाचित एखादी नवीन संधी असेल, पण ती तुझ्यासाठी खूप महत्त्वाची असेल. कधीही तुझ्या श्रद्धेवर शंका घेऊ नकोस. श्रद्धा हीच खरी ताकद आहे. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. तुझ्या घरात धन, सुख आणि समाधान येण्याचे योग निर्माण होत आहेत. ज्या अडचणींमुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या त्या हळूहळू दूर होतील. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवतो त्यांच्याकडून कधीकधी तुला निराशा मिळते, पण बाळा, निराश होऊ नकोस. प्रत्येक माणूस तुझ्यासारखा चांगला असेलच असं नाही, पण तू तुझं चांगुलपण हे सोडू नकोस. आज तुला एक छोटासा संकेत मिळेल जो तुला योग्य मार्ग दाखवेल. त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नकोस. आज संध्याकाळी माझ्या फोटोसमोर एक दिवा लाव आणि मनातली सगळी दुःख माझ्या चरणी अर्पण कर. मन हलकं कर, तुला नक्कीच शांती मिळेल. बाळा, तुझं नशीब आता हळूहळू बदलत आहे. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होऊ लागल्यात. वेळ कधीच वाईट नसते, फक्त आपली परिस्थिती ही बदलत असते आणि ही परिस्थिती ही कायमची नसते. तुझ्या आयुष्यातील संघर्ष संपून
आता आनंदाचा काळ सुरू होणार आहे. तू फक्त धीर ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुमचा स्वामी माऊलींवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून होय स्वामी माऊली असे टाईप करा. बाळा, आजपासून एक निर्णय घे. कोणालाही वाईट बोलणार नाही, कोणालाही दुखवणार नाही आणि नेहमी चांगले विचार करणार. तुझं भविष्य हे खूप सुंदर आहे. तू जे स्वप्न पाहत आहेस ते नक्कीच पूर्ण होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास ठेव, संयम ठेव आणि माझं नामस्मरण कर. बाळा, तू खूप थकलेला आहेस, मनाने, विचाराने आणि परिस्थितीने. तू बाहेरून हसत असलास तरीही आतून खूप काही सहन करत आहेस. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. माझ्याच आयुष्यात असं का होतं? पण बाळा, आज मी तुला सांगत आहे, तुझं मन, तुझं दुःख वाया जात नाही. तू केलेली प्रत्येक सहनशक्ती, प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना ही माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तुझ्या आयुष्यात सध्या जे काही चालू आहे ते फक्त एक परीक्षा आहे आणि ही परीक्षा संपायला आता जास्त वेळ लागणार नाही. तू ज्या गोष्टीसाठी आतुरतेने वाट पाहत आहेस तीच गोष्ट आता तुझ्या खूप जवळ आली आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा येईल. तुला स्वतःमध्ये एक वेगळीच ताकद जाणवेल. जे काम तुला अशक्य वाटत होतं तेच आता काम तू आत्मविश्वासाने पूर्ण करशील. तुझ्या घरात लवकरच एक आनंदाची बातमी येणार आहे. कदाचित ती नोकरीबाबत असेल, कदाचित पैशाबाबत किंवा एखाद्या शुभ प्रसंगाबाबत. पण ती बातमी तुझं मन हे आनंदाने भरून टाकेल. तुझ्या आयुष्यात काही लोक असे आहेत जे तुझं चांगलं पाहू शकत नाहीत, पण त्यांची चिंता तू करू नकोस, कारण जेव्हा मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा कोणाचंही वाईट, तुमचं काहीही कोणीही बिघडू शकत नाही. तू खूप वेळ स्वतःवर शंका घेतली आहे. मी करू शकेन का? माझं काय होईल? असे विचार सतत तुझ्या मनात येतात. पण आजपासून हे विचार थांबव, कारण तू सक्षम राहा. तू खूप दिवसांपासून मनात एक ओझं घेऊन चालत आला आहेस. काही गोष्टी तू कोणालाही सांगितल्या नाहीस, मनातच सगळं दडवून ठेवलं आहेस. पण मी सांगतोय, आता त्या दुःखाचा शेवट होणार आहे. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार बिघडत होत्या. काम होत नव्हतं, पण शेवटी अडचण येत होती. तुला असं वाटत होतं की तुझं नशीब साथ देत नाही. पण बाळा, हे सगळं तात्पुरतं होतं. तुझ्या मार्गातील अडथळे आता हळूहळू दूर होणार आहेत. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या पुन्हा सुरू होतील. तुझ्या घरात काहीतरी तणाव चालू आहे, कुटुंबात मतभेद झाले आहेत, पण ते आता कायमचे नष्ट होणार आहे. आता सर्वांशी प्रेमाने वाग, राग सोड, कारण लवकरच घरात पुन्हा शांतता ही येणार आहे. तू खूप मेहनत करत आहेस, पण त्याचं फळ लगेच मिळत नाही, म्हणून तू निराश होतोस. पण तुझी मेहनत ही वाया जात नाही. योग्य वेळ आली की तुला त्याचं फळ हे दुप्पट मिळणार आहे. काही लोक तुझ्याबद्दल चुकीचं बोलतात, पण तुला खाली खेचण्याचा प्रयत्नही करतात. पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझं तू काम करत राहा, कारण तुझं यशच त्यांना उत्तर देणार आहे. लवकरच तुझ्यासमोर एक नवीन मार्ग उघडणार आहे. कदाचित तो कामाशी संबंधित असेल, कदाचित ती एक संधी असेल. ते तुझं आयुष्य बदलू शकते. तुला फक्त ती संधी ओळखायची आहे. तुझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल.
ती व्यक्ती तुला योग्य मार्ग दाखवेल.